प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. भारताचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च वर्तुळातील एक नेते अमित शहा यांनी काल एका भाषणामध्ये जाहीरपणे सांगितले, भारतीय जनता पक्षाला कोणत्याही कुबड्याशिवाय सत्ता हवी. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर, अजित पवार यांच्या गटाबरोबर महायुती ठेवणार की नाही या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढला जात आहे. जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारख्या पक्षांबरोबर भारतीय जनता पक्ष त्यांच्या कोपऱ्या न वापरण्याच्या संदर्भात भाष्य करत असेल तर त्या ठिकाणी रामदास आठवले यांची भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे, त्यांच्या गटाचा विचार न केलेला बरा. आज 40, 45, 50, 60 आमदार असलेल्या पक्षांबरोबर जर ते युती करायला तयार नसतील तर तिथं आठवलेला विचारतोय कोण? असं तो भाग आजच्या आपल्या व्हिडिओचा नाही. आपला भाग एवढाच आहे की आमची आंबेडकरी जनता या निवडणुकीमध्ये कुठे असणार आहे. अमित शहा तिकडे काय बोलले नाही त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे पण नाहीये. तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडी यांच्या संदर्भात चर्चा रंगलेली आपण पाहतो. मीडिया तशी ती चर्चा रंगवत आहे. महायुती की महाआघाडी अशी ती चर्चा मीडिया रंगवत आहे. त्याच्यामध्ये मग आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेचा उल्लेख राहत नाही. त्याच्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख राहत नाही. मुंबईमध्ये तर अवस्था अशी आहे की फडणवीस शिंदे गटाला सोबत घेणार आहेत की नाही, अजित पवारांना बरोबर घेणार आहेत की नाही, किंवा तिकडे काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे हा नवा भिडू येणार, ह्या भोवती चर्चा केंद्रीय झालेली आहे. तिथे चर्चेत रंगलेली आहे. परंतु मीडिया जरी फक्त महायुतीला आणि महाविकास आघाडीला दाखवत असली तरी जनतेमध्ये मात्र चर्चा आंबेडकरी मतांबद्दल आहे. आंबेडकरी जनता जाणार कुठं याबद्दल चर्चा आहे. हे रिअल फॅक्ट आहे. हे मैदानातलं वास्तव आहे. आंबेडकरी समाजाच्या भूमिकेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. मीडिया त्याला दाखवणार नाही. आमच्या समाजातल्या लेकरांचा मुर्दा जरी पडला तरी मीडिया त्याला दाखवत नसते. इथे आमची भूमिका निवडणुकीमध्ये काय असणार त्याबद्दल मीडियाला सोयर सुतक असण्याचे कारण नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये आमच्या भूमिकेकडे, आंबेडकरी जनतेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुंबईमध्ये आंबेडकरी जनता जिथं जाईल त्यांची सत्ता येईल. किंबहुना जर सर्व आंबेडकर नेत्यांनी, म्हणजे आंबेडकरी नेते म्हणण्यापेक्षा, कारण या नेत्यांच्या मागे काही लोक राहिलेले नाही हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजानं ही निवडणूक कशा पद्धतीने लढवायची हे ठरवल्याच्या नंतर पुढील गणित सोपं होणार आहे. पण त्याआधी एक मात्र नक्की आहे की आंबेडकरी जनतेच्या सहभागाविना मुंबई महानगरपालिका कोणालाच जिंकता येणार नाही. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी
आंबेडकरी जनताच लागणार आहे. आंबेडकरी जनता का लागणार? आंबेडकरी जनतेचं महानगरपालिकेमध्ये कितपत वर्चस्व आहे? मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकांमध्ये आंबेडकरी जनतेची टक्केवारी किती आहे? आंबेडकरी जनता खरोखर या निवडणुकांवरती कितपत प्रभाव पाडू शकतो? या सगळ्या गोष्टींचा धांडोळा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या अनमोल अशा सूचना कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे नोंदवा, जेणेकरून आपल्या सूचनांचा सुद्धा योग्य तो आदर केला जाईल. जय भीम. राष्ट्रीय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.